फक्त गोष्टींचे व्हिडिओज बनवून मंथली हे चॅनल्स लाखोमध्ये अर्निंग करत आहेत। श्रेया स्टोरीज म्हणून जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर इथे तुम्ही पाहू शकता की फक्त गोष्टी सांगू या चॅनल्सवर प्रत्येक व्हिडिओजला 1000 पेक्षाही जास्त व्ह्यूज येत आहेत। एवढंच नाही तर आणखी एक चॅनल तुमच्यासोबत शेअर करते, MSR रायटिंग हा पण चॅनल पहा। इथे तर प्रत्येक व्हिडिओजवर 8 लाख 9 लाख व्ह्यूज येत आहेत, म्हणजेच त्यांची इन्कम आपण कॅल्क्युलेट सुद्धा करू शकत नाही। तुम्हाला काय वाटतं, खरंच असे व्हिडिओज वगैरे सांगून यूट्यूबवर इन्कम जनरेट करता येईल? मला कमेंट्समध्ये तुमचे आन्सर नक्की सांगा। आय नो की तुमच्यापैकी ज्यांचा आन्सर नो आहे त्यांनाही आयडियाज नाही आहे की यूट्यूबवर असे व्हिडिओज बनवून पण पैसे कमवता येतात, आणि तुमच्यापैकी ज्यांना असं वाटतं की यूट्यूबवर अर्निंग तर आहे बट असे स्टोरी टेलिंग व्हिडिओज बनवायचे कसे हेच माहीत नाही, तर आता तुम्ही अगदी निश्चिंत होऊन जा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टोरी टेलिंग व्हिडिओजसाठी स्टोरी कुठून मिळवायची, त्याची एडिटिंग कशी करायची आहे, व्हॉइस ओव्हर कसं करायचं हे सर्व सांगणार आहे। माझा हा व्हिडिओ 4वी-5वीची मुलगी जरी पाहत असेल ना तरी तिला अशी एडिटिंग करता येईल अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। बाय द वे, व्हिडिओच्या शेवटी मी 5 अशा स्टोरी टेलिंग चॅनलचे टॉपिक सांगणार आहे ज्यामध्ये कॉम्पिटिशन पण कमी आहे आणि तुमचं चॅनल 100% ग्रो करेल। सो चला मग व्हिडिओची सुरुवात करूयात। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच यूजफुल अर्निंग व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। सो कमिंग टू द पॉईंट, आता तुम्ही बाकी व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल की गुगलचा यूज करून गोष्ट मिळवायची, बट आता 2025 चालू आहे, गुगलपेक्षाही भारी स्टोरीज तुम्हाला ChatGPTवर मिळणार आहेत। त्यामुळे ChatGPT सर्च करायचा आहे। ChatGPT ओपन झाल्यानंतर आपल्याला इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट टाकता येत असेल तर टाकू शकतो, किंवा सिंपल मराठीमध्ये देखील टाकू शकतो। आता प्रॉम्प्ट म्हणजे आपल्याला नक्की काय हवं आहे ते इथे टाईप करायचं आहे। सो मी इथे टाईप केलं आहे की माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मला एक स्टोरी हवी आहे, ससा आणि कासवची। स्टोरी छोटी आणि एंगेजिंग असायला हवी विथ ऑल डिटेल्स। तर पहा, लगेच आपल्यासमोर ससा आणि कासवची सर्व स्टोरी आली। पूर्ण स्टोरी टाईप झाली की मग आपल्याला पेजवर आणखी एक प्रॉम्प्ट टाकायचा आहे, ते म्हणजे फोटोसाठी। आता तुम्ही म्हणाल की फोटो कशासाठी, तर मी तुम्हाला 2 प्रकारचे स्टोरी टेलिंग सांगणार आहे। फर्स्ट म्हणजे टेक्स्ट आणि सेकंड म्हणजे बॅकग्राऊंड सीन असलेली स्टोरी। सो आपल्याला प्रत्येक सीन वाईज फोटो लागणार आहे, तर मी इथे हा प्रॉम्प्ट टाकला। हे पहा, आपल्याला फोटोसाठी प्रॉम्प्ट पण मिळाले आहेत। आता लक्ष देऊन पहा की मी काय करणार आहे की हा जो प्रॉम्प्ट आहे तो आधी कॉपी करणार आहे आणि गुगलमध्येच आपल्याला लिओनार्डो हा टूल ओपन करायचा आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला इमेज क्रिएशनवर क्लिक करायचं आहे। इथे आपण फ्रीमध्ये इमेज क्रिएट करू शकतो, बट इथे डेली लिमिट असते। त्यानंतर हा प्रॉम्प्ट मी इथे पेस्ट केला आणि जनरेटवर क्लिक केलं। सो हा थोडा वेळ घेईल आणि आपण जो फोटो बनवायला सांगितला आहे त्याचे 4 प्रकारे फोटो जनरेट करून देईल। तर आपल्याला यातला जो बेस्ट फोटो वाटतोय तो आपण डाउनलोड करून घेऊ शकतो। मी फर्स्ट केला आहे। नेक्स्ट म्हणजे फोटो डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला स्टोरीची एडिटिंग करायची आहे। खूप इझी आहे। हे पहा, मी इनशॉट ॲप्लिकेशन यूज करते बिकॉज हे फ्री आणि खूप इझी आहे। इथे जे व्हिडिओवरती वॉटरमार्क येतं ते इझिली रिमूव्ह होऊन जातं। तर आपण फोटो सिलेक्ट केला आहे फर्स्ट सीनचा। आता हा जो पार्ट आहे तो तुम्हाला थोडासा लक्ष देऊन पाहावा लागणार आहे, बिकॉज इथेच एडिटिंगचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे। इथे हा उजव्या साईडला जो त्रिकोण आहे यावर आपल्याला क्लिक करायचा आहे, म्हणजे सर्वात आधी फोटो सेट करायचा आहे। नंतर जशी जशी फोटोमध्ये मूवमेंट हवी आहे आपल्याला फोटोला मूव करायचं आहे। ओके, मी काय केलं की स्टार्टिंगला की फ्रेम लावली आणि नंतर थोडंसं पुढे स्क्रोल केलं आणि मग नेक्स्ट की फ्रेम। हे पहा, असा आपल्या स्टोरीचा पहिला सीन रेडी झाला आहे। यामध्ये फक्त व्हॉइस ओव्हरची आणि म्युझिकची कमी आहे, तर ते व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। आता आपण टेक्स्ट असलेली स्टोरी कशी बनवायची ते पाहूयात। तर पुन्हा मी इनशॉटचा यूज करत आहे। यामध्ये न्यू प्रोजेक्टमध्ये मी मोशन बॅकग्राऊंड सिलेक्ट केला आहे। कॉपीराईट फ्री मोशन बॅकग्राऊंड तुम्हाला यूट्यूबवरच मिळून जाईल। तर मी आपल्या स्टोरीचा जो फर्स्ट पॅराग्राफ आहे तो कॉपी केला। मला इथे येलो कलरच्या जागी व्हाईट कलर हवा आहे आणि स्पेसिंगमध्ये थोडेसे चेंजेस हवे आहेत, तर तसे मी चेंजेस करून घेतले, कारण तुम्ही इथे पाहू शकता की हे सरळ लाईनमध्ये चांगलं दिसत नाही आहे। तर इथे मी हे सगळे चेंजेस करून घेतले आणि त्याला बोल्ड करून घेतलं।
ज्यामुळे जे टेक्स्ट आहे ते जास्त हायलाईट होईल। आता पुन्हा थोडंसं लक्ष देऊन पहा, कारण आपण इथे की फ्रेमिंग करणार आहोत। तर जिथून टेक्स्टची स्टार्टिंग करायची आहे तिथे आपण हे सेट करून घेऊयात। मी मिडलला सेट केला आहे। नंतर अगदी थोडं हे आपल्याला वरती स्क्रोल करायचं आहे। एक शब्द चुकला होता तो मी करेक्ट करून घेतला। आता व्हॉइस ओव्हर करण्यासाठी आपल्याला म्युझिकमध्ये क्लिक केल्यानंतर माईकचा ऑप्शन आहे, यावर क्लिक केल्यानंतर मी व्हॉइस ओव्हर करून घेतला। आता आपल्या व्हिडिओचा लास्ट पार्ट म्हणजे म्युझिक। तर यासाठी आपल्याला कॉपीराइट फ्री म्युझिक लागणार आहे। तर मी यूट्यूब स्टुडिओमध्ये इन्स्पिरेशनल म्युझिक डाउनलोड केला आहे। नंतर इथे ते अटॅच करून घेतला। सो आपला स्टोरी टेलिंग व्हिडिओ रेडी आहे। चला मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवते। एकदा एका जंगलात एक चपळ आणि वेगवान ससा राहत होता। तो नेहमीच आपल्या वेगावर गर्व करत असे। दुसरीकडे त्याच्या जंगलात एक शांत आणि संयमी कासव राहत होता। सो 2025 मध्ये तुम्ही स्टोरी टेलिंग चॅनल स्टार्ट करण्याचा विचार करत आहात तर आजच चॅनलची सुरुवात करा। या टॉप 5 चॅनल निशेसमध्ये तुम्ही तुमचा चॅनल स्टार्ट करू शकता। बाय द वे, मी आपल्या चॅनलवर जॉब अपडेट सोबतच अशाच युनिक आयडिया शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला यातून काही हेल्प मिळेल। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।